उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, थेट जाऊया. करून देतं आणि म्हणून मी पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं स्वप्न पाहत आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो. सर, लाडकी बहीण योजना तर केंद्र सरकार राबवणार असं म्हणतात, काय अशी माहिती आहे? बघा, आपल्या या बजेटचा फायदा अर्थसंकल्पाचा आपली ते योजना आहे लाडक्या बहिणींची. याच्यामध्ये महाराष्ट्रातले नोकरदार खूप जास्त आहेत, त्यांना त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर करदात्यांना त्याचा फायदा होईल, कारण सर्व करदाते जास्तीत जास्त करदाते हे महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे करदात्यांना बेनिफिट होईल आणि या क्रांतिकारी निर्णयाचा. आणि महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके विद्यार्थी, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ या सगळ्यांनाच याचा फायदा होईल. तर कोविड काळ असेल या नोटबंदी असेल याच्यामुळे मोठा फटका बसला होता भारताला. त्याच्यानंतर पुढे सावरत महाराष्ट्र देखील सावरला आणि महाराष्ट्रातलं कृषी, पर्यटन, पायाभूत सुविधा, उद्योग या सर्वांना बळकटी देणारा हा अर्थसंकल्प आहे. तर कोविड काळ असेल या नोटबंदी असेल मोठा फटका बसला होता. त्यानंतर सर्व आता कुठे महागाई देखील वाढायला लागलेली आहे, अनेक दरामध्ये वाढ केलेली आहे प्रवासामध्ये. असं बघतात एकीकडे नाही, आता म्हणून याच्यामध्ये तुम्हाला एकीकडे जो बेनिफिट दिलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही 12 लाखाचं उत्पन्न ज्यांना आहे त्यांना तुम्ही याच्यातून पूर्ण सूट दिली आहे. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर हा बेनिफिट जो आहे हा मध्यमवर्गीय नोकरदारांना मिळेल आणि त्यामुळे एक मोठा दिलासा या बजेटमुळे लोकांना मिळालेला आहे. सर, अनेक टीव्ही असेल, इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू झालेल्या आहेत आजच्या बजेटमध्ये. हो, मी मगाशी म्हटलं ना की कॅन्सर सारखे इतर 36 आजार जे आहेत त्या आजारांना कस्टम ड्युटी मधून सूट दिलेली आहे. हा, आणि कर ह्याच्याबरोबर 12 लाखाचं उत्पन्न करमुक्त करण्याबरोबर जे स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50,000 होती ती पण 75,000 केली. त्याच्यामुळे देखील फायदा होईल. आज का जो अर्थसंकल्प है ये मैं कहूँगा कि हर घर में लक्ष्मी प्रसन्न हुई है. लक्ष्मी